तर नावाच्या संदर्भात फार गंमत आहे. म्हणजे आपण जसं म्हणालो की ह्यांना चारण म्हटलेलं आहे, सार्तवाह म्हटलेलं आहे, लमाण म्हटलेलं आहे, गोरमाटी म्हटलेलं आहे, गोर बनलेला आहे. पण बंजारा हा शब्द खूप नंतरच्या काळामध्ये प्रचलित झाला. आधी जसं पणी, वणी, वणज, वणजकारा आणि वणजकारा त्याच्यावरून वणजारा. आता ही जी गंमत आहे हे सगळं लक्षात आल्यानंतर या राज्यामध्ये वसंतराव नाईक यांचं नेतृत्व पुढे आलं आणि या नेतृत्व पुढे आल्यानंतर त्यांनी अभ्यास केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण या सगळ्या ह्याच्यापासून वंचित राहिलेलो आहोत आणि याच्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी सगळ्या या लोकांना, रामसिंग भानावत असेल, रणजित नाईक असेल, या सगळ्या पुढाऱ्यांना सोबत घेऊन आणि एकंदरीत या सगळ्या आरक्षणासाठी त्यांनी एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तर 3 वेळेस त्यांनी प्रयत्न केले. सुदैवाने म्हणा, दुर्दैवाने म्हणा किंवा या कुणबी मराठा आंदोलनाच्या निमित्ताने हैदराबाद गॅझेट आणि सीपी बेरार गॅझेट किंवा हे सगळे गॅझेटची चर्चा सुरू झाली. त्यावेळेस हे लक्षात आलं की मराठवाडा आणि विदर्भातले जे जिल्हे आहेत हे आधी या सगळ्या संवैधानिक अधिकाराला ते पात्र होते, परंतु नंतर त्यांना इकडे सहभागी करून घेतल्या गेल्यानंतर त्यांना त्या हक्क आणि अधिकारांपासून वंचित ठेवल्या गेलं. म्हणजे हा एक प्रकारे कॉन्स्टिट्यूशनल इनजस्टिस आहे. शिरस्ता यूट्यूब चॅनलच्या सर्व रसिक श्रोत्यांना नमस्कार. महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या संदर्भाने जी एक चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेली आहे, वेगवेगळ्या घटकांकडून आरक्षणासाठीचा दावा केला जात आहे, त्याचाच एक भाग म्हणून बंजारा समाज आणि बंजारांसोबत इतरही जे भटके विमुक्त आहेत, या सर्व जमाती संवैधानिक मार्गाने अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळावं यासाठी आज रस्त्यावर उतरलेले आहेत. खरं तर बंजारा ही जमात जी काही कारणाने विमुक्त जाती आणि भटक्या जमाती या प्रवर्गामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे, या अनुषंगाने मी विशेष करून बंजारा समाजावर अधिक भाष्य करणार आहे. त्या अनुषंगाने काही संदर्भ भटक्या विमुक्तांचे या ठिकाणी मी देणार आहे. तर आपण विचारलं की बंजारा समाजाची उत्पत्ती आणि बंजारा समाजाचा एकंदरीत प्राचीन इतिहास काय राहिलेला आहे. तर मी या ठिकाणी सांगू इच्छितो की भारताचा इतिहास जर आपण प्राचीन इतिहास पाहिला तर साधारणपणे 5000 वर्षाहून अधिक काळापासून भारताचा जो काही इतिहास आहे आपण अभ्यासत आलेलो आहोत, त्याचे दाखले देत आलेलो आहोत. भारताचा इतिहास जितका प्राचीन आहे तेवढाच प्राचीन इतिहास बंजारा या जमातीचा राहिलेला आहे. त्याचं कारण असं की भारतामध्ये जी काही सिंधू संस्कृती आपण जिला इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन म्हणत आलेलो आहोत, या इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन पर्यंत या बंजारा जमातीच्या अस्तित्वाच्या खुणा आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतात. तिथे जे उत्खनन झालेलं आहे त्या उत्खननामध्ये सापडलेल्या अनेक बाबी या बंजारा जमातीला त्या ठिकाणी इंडिकेट करताना दिसतात. साधारणपणे बंजारा समाजातल्या लोकसाहित्याचा जर आपण थोडासा धांडोळा घेतला तर पणी, हरपणी किंवा अनेक लोकगीतं हरप्पा, मोहेंजोदारो आणि सिंधू संस्कृती या संदर्भाने सापडतात. ते सर्वश्रुत आहे मीडियामध्ये की सिंधू नंदिरे पाळेन, सप्त सिंधुरे राळे म, आर्य दमाडिया दामड लगावो, मारो सेना नायक, असं एक गीत सापडतं प्राचीन.
आता इथे आर्यांचा संदर्भ आहे, सिंधू संस्कृतीचा संदर्भ आहे, म्हणून सांगतो की जे वेद आहेत, वेदांमध्ये जे पणी म्हणून ज्यांचा उल्लेख झालेला आहे, ज्या जमातीचा किंवा ज्या लोकांचा, हे पणी म्हणजे कोण, तर आजचे जे बंजारा म्हणून आपण ज्यांचा उल्लेख करतो, हे बंजारे त्या काळातले ते पणी. आता ह्या पणीचा पुढे विस्तार कसा होत गेला त्याची एक थोडीशी रंजक अशी कहाणी आहे. म्हणजे इंडस व्हॅलीमध्ये हरपणी, पणी हे सापडतात. वैदिक वाङ्मयामध्ये जे त्या काळातले जे पणी आहेत, जे व्यापार करायचे आणि ते लोक हे बंजारा होते. त्याच्या कालांतराने जेव्हा आपण संस्कृत साहित्याचाच विचार करतो, दंडीने याची स्पष्ट अशी व्याख्या केलेली आहे. वणी, वणजक, पणीचा वणी झाला, वणीचा वणज झाला, वणजचा वणजकारा आणि त्याचा पुढे वणजारा असं झालेला आहे. आणि दुसरा संदर्भ असा आहे की आपण जर पाहिलं की साधारणपणे बुद्धांचा जो काळ आहे, इसवी सन पूर्व 6वा शतक जे काही आपण मानतो, त्या 6व्या शतकामध्ये या सगळ्या लोकांना सार्तवाह असं एक नाव दिलं गेलेलं आहे. दुसरं अस्तित्वाचं त्यांच्या संदर्भात सांगायचं झाल्यास की साधारणपणे महाकाव्यामध्ये जर आपण याचा धांडोळा घेतला तर त्यांचा उल्लेख चारण असा येतो. चारण चरिते पथी असं आपल्याला त्या ठिकाणी वाचायला मिळतं, अनुभवायला मिळतं. आता हा कालखंड जसा जसा पुढे जातो, जे आम्ही प्राचीन काळातले सिल्क रूट म्हणतो किंवा ज्याला आम्ही लमाण मार्ग असं म्हणतो. आता गंमत अशी आहे की तुम्ही म्हणालात की यांच्या नावाची उत्पत्ती किंवा या समाजाचा एक इतिहास काय आहे, तर साधारणपणे म्हणजे प्राचीन काळापासून, म्हणजे आपण जे म्हणालो की सिकंदराचा काळ असेल, बुद्धाचा काळ असेल, गुप्ताचा काळ असेल, या सगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या नावाने हे लोक ओळखल्या जातात. परंतु हे सगळे लोक यांना इतरांनी वेगळी नावं दिली, पण हा समुदाय किंवा हे लोक स्वतःला गोर किंवा गोरमाटी हे प्राचीन काळापासून म्हणत आलेले आहेत. आता याचं उदाहरण काय, तर साधारणपणे पर्शियाचा जो राजा होता बहराम गोर, या बहराम गोरने त्या संदर्भातल्या माहितीमध्ये आढळून येतं की बहराम गोरच्या त्या दस्तावेजामध्ये सापडतं की हे जे काही गाई गुरांच्या पाठीवर, उंट घोड्यांच्या पाठीवर जे काही मालाची ने-आण करणारे हे जे लोक आहेत, हे लोक कोण होते, तर त्याने तिथे थोडासा अपभ्रंश झालेला आहे. तिथे त्याने गोरबाटी असा उल्लेख केलेला आहे. आता इतरांनी जे नाव दिलं त्याच्यात अपभ्रंश होऊ शकतो, परंतु हे गोरबाटी जे तिथे उल्लेख केलेला आहे, गोरबाटी म्हणजेच आपण ज्याला गोरमाटी म्हणतो ते गोरमाटी. आणि त्याच्यानंतर पुढे पुढे जेव्हा त्यांचा इतिहास आपण शोधू लागतो, नंतर इतिहास खूप संदर्भ आपल्याला सापडतात. म्हणजे साधारणपणे म्हणजे दंडीच्या साहित्यात सापडतात, महाकाव्यांमध्ये, रामायण महाभारताच्या याच्यामध्ये सापडतात. त्याच्यानंतर बुद्ध जातक कथांमध्ये सुद्धा ह्यांचा उल्लेख येतो. म्हणजे बुद्ध जातक कथांमध्ये तर तपस्सू आणि भिल्लक हे जे काही बंजारे जे दोन भेटले होते ते हे या जमातीचेच होते. म्हणजे असा हा सगळा एकंदरीत ह्यांचा जो काही या जमातीचा प्रवास पुढे पुढे सरकत गेलेला. आता नावाच्या संदर्भात फार गंमत आहे. म्हणजे आपण जसं म्हणालो की ह्यांना चारण म्हटलेलं आहे, सार्तवाह म्हटलेलं आहे, लमाण म्हटलेलं आहे, गोरमाटी म्हटलेलं आहे, गोर बनलेला आहे. पण बंजारा हा शब्द खूप नंतरच्या काळामध्ये प्रचलित झाला. आधी जसं पणी, वणी, वणज, वणजकारा आणि वणजकारा त्याच्यावरून वणजारा, आणि नंतर जेव्हा आपण पुढे येतो तर त्या कालखंडामध्ये त्याचा विस्तार बंजारा असा झाले, बणजारा किंवा बनजारा असं झाले. पण या संबंध ह्याच्यामध्ये जर या जमातीला केवळ एका नावाने ओळखल्या जात नाही, तर या जमातीला जवळपास 30-35हून अधिक नावाने ओळखल्या जातात. ही नावं कुठली आहेत? जसं आपण बंजारा हे कॉमन म्हणतो, तसं ते गोरमाटी स्वतःला कॉमन म्हणतात. तसंच बंजारे, लंबाडे, लंबाडी, लमाना, लभाना, बाळदिया,
गोर, गवार, गामणिया, त्यानंतर बामणिया, बागोरा, बाजीगर, मथुरिया, मारू, बंदेरिया, जोगी बंजारा, सिरकीवाला बंजारा, ब्रिंजारी, लोबाना, सुगाली, गरासिया, सिंगाडा, चारण, गवारिया, वणजारा, फन्नाडा, बंजारी, कांगसी बंजारा, असे असे असंख्य अजून उपनावं. म्हणजे एक साधारणपणे एक वेगळं स्वतंत्र म्हणजे संशोधन त्यावर होऊ शकतं, एक स्वतंत्र रिसर्च पेपर होऊ शकतं, इतकी नावं. आता ही नावं कशी पडली तर ते जसं मिठाचा ते व्यापार करायचे, लूण ज्याला म्हणतात नूण, त्या मिठाच्या व्यापार करणारे म्हणून त्याला लवण, लवणवरून लमानी असं त्यांचं आलेलं आहे. जसं ते गाई गुरांचे पालक होते, गाई गुरं चारायचे म्हणून त्यांना गाई गुरांचं रक्षण करणारे म्हणून गोर असं नाव आलेलं आहे. म्हणजे विशिष्ट पद्धतीने गाई गुरांच्या पाठीवर ते माल लादून या प्रदेशातून त्या प्रदेशात न्यायचे म्हणून त्यांना सार्तवाह म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर खूप दूरचा प्रवास करणारे म्हणून त्याला लमान म्हटलेलं आहे. म्हणजे ही अशी सगळी यांच्या नावाची जी काही उत्पत्ती आहे ही फार गमतीशीर आहे. आणि पण हा जो संबंध, हा समुदाय किंवा ही जी जमात आहे ही स्वतःला गोरमाटी किंवा गोर बंजारे या एका शीर्षकाखाली सर्व या सगळ्या उपजातींना सामावून घेत आलेली आहे. ही यांच्या एकंदरीत त्यांच्या उत्पत्तीची, आणि हे मुळातच हे जो आपण म्हणतो की आजचा राजस्थान किंवा सिंध, पंजाब जो काही आहे, इंडस व्हॅली आणि हरप्पा संस्कृती ज्या सगळ्या प्रदेशात ती सापडली, या प्रदेशातले हे मूळचे लोक आहेत, एवढं आपण या निमित्ताने निश्चितपणे सांगू शकतो. प्राचीन काळापासून मध्य काळाकडे पुढे पुढे सरकतो तसा तसा ह्या लमानांचा किंवा ह्या गोर बंजाऱ्यांचा प्रवास जो झालेला आहे तो मात्र खूप वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या सगळ्या जगण्याला म्हणूयात, त्यांच्या संस्कृतीला म्हणूयात, किंवा त्यांच्या एकूणच सगळ्या वाटचालीला खूप मोठे वळण मिळालेले आहेत, वेगवेगळे अवस्थांतर झालेले आहेत. आता गंमत ही आहे की प्राचीन काळामध्ये हे गाई गुरं चारणारे, गाई त्यानिमित्ताने भटकणारे किंवा काहीतरी लदेणीच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रदेशात जाणारे किंवा भटकंती करणारे, व्यापार करणारे, बनज करणारे म्हणून बणजारा जे म्हणतो आपण, तर पुढे चालून यांच्यामध्ये मध्ययुगामध्ये वेगवेगळ्या, कारण मध्ययुगाची एकंदरीत आपण जर ऐतिहासिक सगळी एक धरोहर जर बघितली तर मध्ययुगामध्ये खूप सारे राजकीय खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेले आपल्याला दिसून येतात. आणि या सगळ्या बदलांचा परिणाम या जमातीच्या जीवनावर सुद्धा, त्यांच्या दैनंदिन सगळ्या जगण्यावर आणि त्यांच्या एकंदरीत जे काही त्यांचा उद्यम व्यवसाय होता त्या सगळ्या याच्यावर झालेला आपल्याला दिसतो. आता या सगळ्या मधल्या काळात आपण म्हणालो की 5व्या इसवी सनामध्ये साधारणपणे हे गुप्त साम्राज्याचा जो काही काळ होता, या काळामध्ये इथपर्यंत त्यांची लदेणीचा जो काही पूर्वापारचा जो काही उद्योग होता किंवा जो काही त्यांच्या उदरनिर्वाहाचं जे साधन होतं ते खूप व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी पुढे येताना आपल्याला दिसतं. आणि या इसवी सनाच्या 6व्या शतकापासून साधारणपणे मुघल येईपर्यंत ह्यांचा जो काही आहे की या सिल्क रूटने असेल, लमान मार्गाने असेल, हा जगभर ते वेगवेगळ्या सगळ्या मालाची ने-आण या प्रदेशातून त्या प्रदेशात, या देशातून त्या देशात ते करत राहिलेले आहेत. आणि त्यानंतर मात्र साधारणपणे सिकंदराच्या काळात सुद्धा, म्हणजे आपण जे म्हणतो की आज तिकडे गेलेले जे जिप्सी आहेत, हा एक वेगळा थोडासा संदर्भ. या काळामध्ये जेव्हा सिकंदर हा इसवी सन पूर्व 4थ्या शतकामध्ये या ठिकाणी जो आला होता, त्या सिकंदराने सुद्धा यांचं वर्णन केलं आहे. आणि बरेचसे जे आहेत तर ते सिकंदराच्या सैन्यासोबत तिकडे गेले, ते जिप्सी म्हणून तिकडे त्यांचं वेगळं अस्तित्व उभं राहिलं. वेगवेगळ्या टप्प्यामध्ये गेलेल्या लोकांना तिकडे जिप्सी संबोधल्या जातं. आणि एकंदरीत इराण असेल किंवा एकंदरीत पूर्ण मध्य आशिया असेल, या इराण आणि मध्य आशियामध्ये या जमातीचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये एजा होती आणि खूप मोठ्या प्रमाणात यांचं याच्यामध्ये एक अस्तित्व तयार झालेलं होतं. पण नंतरच्या काळामध्ये हा जो लदेणीचा जो व्यवसाय आहे, हा लदेणीचा व्यवसाय बऱ्यापैकी मुघल या ठिकाणी येईपर्यंत तो होता त्या पद्धतीने चालू होता. परंतु जेव्हा मुघल आले त्यावेळेस बऱ्याच अंशी यांच्या याच्यावर सुद्धा
परिणाम झाला आणि नंतर या लोकांनी या देशामध्ये वेगवेगळे जे काही सैन्य आहेत या दोन्हीकडच्या सैन्यांना रसद पुरवण्याचं काम या जमातीने केलेलं हे आपल्याला आढळून येतं। आणि गंमत अशी आहे की अगदी प्राचीन काळापासून ते मध्ययुगापर्यंत किंबहुना आजपर्यंत ही अशी एक जमात राहिलेली आहे की मानवतावादी विचारावर आणि निसर्गावर विश्वास ठेवून चालणारी ही जमात, कधीच यांनी धनसंचय केला नाही, कुठलेच साम्राज्य उभे केले नाही आणि यांचा माणुसकीवर विश्वास होता आणि माणसाच्या जगण्यावर विश्वास होता आणि त्या विश्वासाला उराशी कवटाळून हे लोक चालत आलेले आहेत। म्हणून यांचे राजे रजवाडे आपल्याला दिसत नाहीत किंवा हे रानावनामध्ये जे जंगलामध्ये राहतात किंवा निसर्गाच्या सानिध्यात राहतात ते निसर्गाशी असलेलं त्यांचं जवळीकतेचं नातं आणि इतरांपासून दूर म्हणजे जे काही राहणे ते आधीपासून राहत आलेले आहेत हे त्यांचं वैशिष्ट्य आहे। आणि कालांतराने मग जेव्हा वेगवेगळे संस्थान आहेत, वेगवेगळे राजे रजवाडे आहेत, यांना सुद्धा ते बऱ्याच वेळेस जे काही त्यांना गरजेचं साहित्य असेल ते पोहोचवत असत। हे सगळी म्हणजे या देशातील किंवा एकंदरीत संबंध मध्य आशिया असेल किंवा जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी इथले रस्ते, इथले मार्ग हे या लमाण बंजारांना अगदीच म्हणजे हा त्यांचा रोजचा शिरस्ता होता असं म्हणूयात आणि त्याची इत्यंभूत माहिती त्यांना होती। म्हणून अगदीच ब्रिटिश येईपर्यंत यांचं अतिशय व्यवस्थितरित्या सर्व काही जीवनमान कुणाशीही वैर न घेता, कुणाशी न भांडता अगदी मानवतेच्या आणि सामोपचाराच्या मार्गाने यांचं जीवनमान पुढे पुढे सरकत होतं हे आपल्याला दिसून येतं। खरं तर बंजाऱ्यांच्या एकूणच जगण्यामध्ये खूप मोठा टर्निंग पॉइंट आला तो ब्रिटिश काळामध्ये आणि त्यांच्या जगण्यावरच खूप मोठे बंधनं किंवा रिस्ट्रिक्शन आलेली आपल्याला दिसून येतात। आता त्याचं कारण असं की हे जे काही लोक आहेत हे या देशातले तर सर्व रस्ते, या देशातलं सर्व रानोमाळ जंगल सगळं ह्यांना माहीत होतं, किंबहुना याच्याही पलीकडे जगभरातली बरीचशी माहिती या जमातीला होती। म्हणून ब्रिटिशांना कुठेतरी एक या जमातीपासून असुरक्षितता किंवा एक त्यांच्यापासून कुठेतरी त्यांच्या मनात भीती वाटत होती, कारण ब्रिटिश जे आले ते व्यापारी म्हणून आले आणि ही जमात यांच्या आधी या ठिकाणी एक व्यापाराच्या दृष्टीनेच काम करणारी, एक दळणवळणाचं काम करणारी ही जमात होती। गंमत अशी झाली की ब्रिटिश जेव्हा आले त्यावेळेस त्यांनी हळूहळू इथे रस्ते निर्माण केले, या ठिकाणी रेल्वे रूळ या ठिकाणी तयार झाले आणि या सगळ्यांचा परिणाम ज्या गोष्टीमुळे बंजारांचा उदरनिर्वाह व्हायचा त्या मूळ त्यांच्या जगण्याच्या सगळ्या अर्थार्जनावरच त्याचा परिणाम झाला आणि बंजारांचं जगणं हे असुरक्षित झालं। आणि याचं कारण असं की या असुरक्षिततेतून हे जे काही ब्रिटिशांच्या या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या जगण्यावर परिणाम होतोय, यातून ब्रिटिशांना सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे फक्त बंजारेच नाही तर बंजारेतर जे काही तत्सम सगळ्या जाती आहेत म्हणजे त्या ठिकाणी जंगल कायदा आला, अनेक कायदे आले, ते शिकार बऱ्याच जमाती शिकार करून खायच्या भटक्यांमधल्या किंवा आदिवासी जमाती आहेत। मग या सगळ्या आदिवासी बंजारा ह्या सगळ्या लोकांपासून ब्रिटिशांना असुरक्षितता वाटू लागली, म्हणून त्यांनी 1871ला 12 ऑक्टोबर 1871ला मद्रास प्रोव्हिजन्सीमध्ये सर्वात पहिल्यांदा टी.व्ही. स्टीफन या ब्रिटिश अधिकाऱ्याने या ठिकाणी गुन्हेगार जमाती कायदा, जन्मजात गुन्हेगार जमाती कायदा हा आणला। या कायद्याचा परिणाम असा झाला की यांचं सबंध जीवनमान थांबलं आणि एका बंदिस्त स्वरूपाचं जी जमात मुक्तपणे पाखराप्रमाणे अगदी जगभर फिरणारी होती, निसर्गाच्या सानिध्यात आनंदात स्वच्छंदी जगणारी होती, त्यांच्या जगण्यालाच बंधनं आली आणि या सगळ्या ह्याच्यातून ब्रिटिश आणि बंजारे आणि सर्व जे काही इतर आदिवासी आहेत, भटके विमुक्त आहेत, यांच्यामध्ये एक संघर्ष सुरू झाला आणि या संघर्षाचा परिपाक म्हणून हा गुन्हेगार जमाती कायदा टप्प्याटप्प्याने खूप कडक आणि खूप क्लिष्ट असा करण्यात आला आणि त्यामधून मग 2 प्रकारचे सेटलमेंट उभे राहिले। आता हे सेटलमेंट कुठल्या पद्धतीने बांधण्यात आले तर एक मुक्त सेटलमेंट आणि एक 3 तारेचं कुंपण ज्याला आपण म्हणतो ते सेटलमेंट।
आता या सेटलमेंटमध्ये तर सगळे जे 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 खूपच उपद्रवी आहेत किंवा खूप त्रास देणारे आहेत आणि ज्यांच्यापासून धोका आहे, हे असे सगळे लोक त्या सेटलमेंटमध्ये असायचे. आणि याच सगळ्या जमातींमधून जे सौम्य स्वरूपाचे होते किंवा ज्यांच्यापासून फार फक्त त्यांच्याकडे एक अंडरवॉचमध्ये त्यांना ठेवल्या जायचं, ते मुक्त सेटलमेंटमध्ये राहायचे. पण त्यांच्या वावरावर सुद्धा बारीक लक्ष असायचं. त्यांना पोलीस स्टेशनला हजेरी लावावी लागायची, त्यांना गावाकडून दाखला घ्यावा लागायचा आणि असं दररोज त्यांना या सगळ्या म्हणजे कडेकोट बंदोबस्तामध्ये त्यांचं जीवन जगावं लागायचं. आता सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट या ठिकाणी मला या निमित्ताने सांगायची आहे की हे लोक जे या देशातले आपण त्यांना मूळ निवासी म्हणूयात, इथले आदिवासी म्हणूयात, मूल निवासी म्हणूयात, या देशामध्ये जेव्हा ब्रिटिशांचं रूल सुरू झालं त्यावेळेस या देशाच्या काय म्हणूयात, या देशाचं स्वातंत्र्य कुठेतरी बंदिस्त होतंय. या कारणाने साधारणपणे 1835 पासून भटक्या विमुक्तांचा आणि आदिवासींचा लढा सुरू झाला. त्याच्यात बंजारे पण होते. 1835 ला उमाजी नाईकांनी उठाव केला. उमाजी नाईकाला तर 8 दिवस त्या झाडाला टांगून फाशी दिल्या गेली. त्याच्यानंतर आपण मध्य भारतामध्ये किंवा सबंध भारतामध्ये जर आदिवासी आंदोलन पाहिले, पहाडी आंदोलन असेल, संथालांचं आंदोलन असेल किंवा खूप सारे आंदोलन, हे सगळे आदिवासी भटके विमुक्त जे आहेत हेच या इंग्रजांसोबत पहिल्यांदा लढत होते. आणि त्यानंतर हळूहळू मग जेव्हा संस्थानिकांवर या ठिकाणी त्यांच्या संस्थानांवर कुठेतरी ब्रिटिशांचं आधिपत्य येते की काय या भीतीतून 1857 नंतर उठाव झाला. हा नंतरचा सगळा भाग आहे. परंतु मला या निमित्ताने एक गोष्ट सांगायची आहे की बंजाऱ्यांच्या आणि सगळ्या भटक्या मुक्तांच्या जगण्यावर खूप मोठी बंधनं आली. आता ही बंधनं कुठल्या स्वरूपाची आहेत, म्हणजे ह्या जगामध्ये हा एक असा स्पॅन आहे. साधारणपणे भटक्या विमुक्तांचा 1871 क्रिमिनल ट्राईब ऍक्ट लागू होण्यापासून ते त्यांचं म्हणजे त्यांना मुक्त करण्यापर्यंत 1952 पर्यंतचा जर आपण काळ बघितला तर हा जो संबंध काळ आहे हा 80 वर्षाचा काळ आहे. आणि या 80 वर्षाच्या काळामध्ये साधारणपणे आपण मानववंशशास्त्रीय दृष्ट्या जर आपण विचार केला तर 20 वर्षाची एक पिढी मानत आलेलो आहोत आपण. या 80 वर्षाच्या काळामध्ये या सगळ्या बंजाऱ्यांच्या आणि या सगळ्या भटक्या विमुक्तांच्या जमातीतील 4 पिढ्या याच ठिकाणी जन्मल्या आणि याच ठिकाणी त्या मेल्या, खपल्या. म्हणजे ही गोष्ट अंगावर शहारे आणणारी आहे. या 3 तारेच्या कुंपणाच्या बाहेरचं विश्वच त्यांना माहित नाही. जे मुक्तपणे वावरणारे होते, जगणारे होते, या लोकांचं जगणं इतकं संकुचित केल्या गेलं आणि 4 पिढ्या ज्यांना जगच माहित नाही तिथेच जन्मल्या आणि तिथेच मेल्या. ही गोष्ट आपण फक्त कल्पना करू शकतो. अशा पद्धतीने या स्वातंत्र्याच्या आंदोलनासाठी, या देशाच्या स्वातंत्र्यासाठी 4 पिढ्यांनी अशा पद्धतीने बलिदान दिलेलं आहे. मला वाटतं ही या देशाला ही गोष्ट समजली पाहिजे. ही गोष्ट खूप उशिरा समजली आणि एकंदरीत या सगळ्या सेटलमेंटमध्ये ही जी लोक होती, ह्या लोकांना त्यांचं फक्त जगण्यापुरतं त्यांना अन्न द्यायचं आणि त्यांच्याकडून लेबर वर्क करून घेतल्या जायचा. ही सेटलमेंटमध्ये राहणारी लोक जी होती ही काय करायची, तर ही ब्रिटिशांचे जे काही रस्ते बांधणीचे काम असतील, तलाव बांधणीचे काम असतील, कॅनलचे काम असतील, इमारतीचे काम असतील, दगड फोडायचे काम असतील, बांधायचं काम असेल, हे सगळं लेबर वर्क हे भटके विमुक्त, हे बंजारे. आज अनेक तुम्हाला संदर्भ सापडतील की मुंबईतल्या अनेक इमारती बंजाऱ्यांनी बांधलेल्या आहेत. पुण्याचं मला वाटतं खडकवासलाचं जे धरण आहे ब्रिटिशांनी बांधलेलं, तिथे नोंदी आहेत. ते धरण सुद्धा बंजाऱ्यांनी बांधलेलं आहे. म्हणजे यांचं एक आत्मसन्मानाचं जगणं हिरावून घेऊन त्यांच्यावर गुलामीचं एक जे काही गुलामी लादल्या गेली आणि त्यांच्याकडून अतिशय कष्टाचं आणि अतिशय त्यांच्याकडून हाल करून त्यांच्याकडून काम करून, हे यांचं बलिदान खूप मोठं आहे. ब्रिटिश रूल या ठिकाणी अस्तित्वात आल्यानंतर बंजाऱ्यांचा पूर्वपारीचा जो काही त्यांचा पोट भरण्याचं जे उदरनिर्वाहाचं उद्यम होता तो गेला आणि मुळात हा समाज भटका असल्यामुळे हा कृषक समाज नव्हता.
त्यामुळे शेती करून खाणंही यांना माहीत नव्हतं. दुसरी गोष्ट, यांच्याकडे पोट भरण्याचं कुठलं साधन उरलं नाही. या काळामध्ये छोट्या मोठ्या म्हणजे अन्नधान्याच्या चोऱ्या करून सुद्धा ह्या लोकांनी पोट भरलेलं आहे. आणि हा सगळा एकूण याच्यातून वाटचाल करत असताना या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक नेत्यांनी, अनेक तत्कालीन स्वातंत्र्य सैनिकांनी भूमिगत राहून अनेक या सगळ्या स्वातंत्र्य लढ्यातल्या लोकांना त्यांनी मदत केली. एवढंच नाही तर कर्नाटकमधलं एक मोठं उदाहरण आहे की ज्यावेळेस गांधीजी हे कर्नाटकमध्ये त्या ठिकाणी त्या स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळात दौऱ्यावर होते, त्यावेळेस तिथल्या बंजारा समाजाने, तिथल्या सगळ्या स्त्रियांनी एक रुपये गोळा करून आर्थिक मदत सुद्धा गांधीजींना त्या काळात केलेली आहे. इव्हन महाराष्ट्रातलं एक उदाहरण आहे की बाबूसिंग राठोड, लाड कारंजा या ठिकाणचे ते स्वातंत्र्य सेनानी, यांना गांधीजी भेटले आणि त्यांनी गांधीजींसोबत या सगळ्या स्वातंत्र्य आंदोलनात अनेक नावं आहेत, अनेक नावं आपल्याला या ठिकाणी उल्लेख करता येतील. या सगळ्या काळामध्ये बंजारा समाज हा क्रिमिनल ट्राईबमध्ये असून सुद्धा स्वातंत्र्य आंदोलनाच्या या चळवळीमध्ये त्यांचा खूप मोठा सहभाग राहिलेला आहे, योगदान राहिलेलं आहे. ही गोष्ट या ठिकाणी एकंदरीत ब्रिटिश या देशातून गेले. 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतर 26 जानेवारी 1950ला संविधान लागू झालं. हे दोन्ही घटना फार महत्त्वाच्या आहेत. या दोन्ही घटना याच्यासाठी महत्त्वाच्या आहेत की जेव्हा एखादा देश पारतंत्र्यातून मुक्त होतो, स्वतंत्र होतो, त्यावेळेस त्या देशातले सर्वच नागरिक स्वतंत्र म्हणून समजल्या जातात. परंतु या देशामध्ये तब्बल 5 वर्ष स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर तब्बल 5 वर्ष बंजारा आणि बंजाऱ्यांसोबतचे इतर सगळे भटके विमुक्त जे क्रिमिनल ट्राईब होते, विशेषतः क्रिमिनल ट्राईब, हे अजूनही त्या सेटलमेंटमध्येच बंद होते. आणि यांना या सेटलमेंटमधून मुक्त करायचं की नाही याच्यासाठी म्हणून एक स्वतंत्र आयोग त्या ठिकाणी नेमलेला होता 1947ला. त्या आयोगाचं नाव मला या ठिकाणी सांगता येईल, साधारणपणे क्रिमिनल ट्राईब इन्क्वायरी कमिटी 1947ला, की या लोकांना ह्याच्यातून मुक्त करायचं की नाही. म्हणजे जेव्हा एखादा देश स्वतंत्र होतो त्या देशासाठी झटणारे, झगडणारे आणि तिथले मूळ निवासी हे स्वतंत्र झाले पाहिजे होते. परंतु हे लोक 5 वर्ष स्वतंत्र झाले नव्हते. त्यानंतर काही लोकांना या गोष्टीकडे, विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्यासोबत काम करणारे अनेक, यांचं लक्ष गेलं की अरे अजूनही या देशामध्ये एक मोठा वर्ग आहे जो अजूनही पारतंत्र्यात म्हणजे त्या सेटलमेंटमध्ये गुन्हेगार जमाती कायद्यामध्ये अडकलेला आहे. आणि कदाचित यामुळे सुद्धा म्हणजे जे आपण वारंवार त्या सूचीमध्ये नाही असा जो उल्लेख करतो, कदाचित हे त्या सगळ्या प्रक्रियेतच आले नसल्यामुळे, त्या प्रक्रियेचा भाग नसल्यामुळे किंवा गुन्हेगार जमाती असल्यामुळे कदाचित त्या याच्यामध्ये त्यांचा अंतर्भाव करता आला नसेल. ही एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी आहे. परंतु सगळ्या सूच्यांमध्ये त्यांचे उल्लेख आलेले आहेत. क्वचित एखाद दुसरं उदाहरण जर सोडलं तर सगळ्या अगदी 1935 पासूनच्या ज्या सूच्या आपण पाहिल्या तर सगळ्यांची त्या ठिकाणी उल्लेख आहेत. आता मुद्दा असा आहे की देश स्वतंत्र झाला, संविधान लागू झालं, तरी सुद्धा या लोकांकडे कोणाचं लक्ष नव्हतं. त्यावेळेस तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या लक्षात ती गोष्ट आली किंवा कोणी आणून दिली. त्यावेळेस त्यांनी 31 ऑगस्ट 1952 रोजी संसदेमध्ये विशेष मुक्त या लोकांना केलं आणि त्यावेळेस सांगितले की तुम्ही या देशाच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनासाठी, स्वातंत्र्यासाठी लढलेले लोक आहात
आणि तुम्ही आजपासून विशेष मुक्त तुम्हाला करण्यात येतंय. तुम्ही आधी जसे स्वच्छंदी जीवन जगत होते तसेच मुक्तपणे तुम्ही आता स्वच्छंदी जीवन त्या ठिकाणी जगावं आणि त्या पद्धतीने म्हणजे आकाशात कबुतरं उडवून त्यांना मुक्त, जसं पिंजऱ्यातून एखादा पक्षी त्या ठिकाणी प्रतिकात्मक ती घटना त्या ठिकाणी घडली आणि तेव्हा हे लोक खरं तर त्या ठिकाणी मुक्त झाले. परंतु एक गोष्ट या निमित्ताने मला नमूद करायची आहे. याच काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, पंडित नेहरू असतील, ह्यांच्या लक्षात ही गोष्ट आली की आपण ह्या सगळ्या लोकांना न्याय देण्याच्या प्रक्रियेमध्ये काही लोक राहिलेली आहेत. मग पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्या वेळेस असं आवाहन केलं होतं देशातल्या सगळ्या राज्यांना आणि सगळ्या राज्यातल्या सगळ्या मुख्यमंत्र्यांना की हे जे लोक आहेत त्यांनी सांगितलं होतं की स्वातंत्र्याचा लढा लढलेले हे लोक आहेत, सर्वसामान्य नागरिकांपेक्षा विशेष मुक्त आहेत. या विमुक्त जातींना आदिवासी किंवा त्या वर्गवारीत अनुसूचित जाती असेल किंवा अनुसूचित जमाती असेल यामध्ये टाकण्याचा ठराव करावा आणि त्या राज्यांनी केंद्राकडे असा ठराव पाठवल्यास त्या सर्व माजी गुन्हेगारांना देशाच्या घटनात्मक विकासामध्ये सामावून घेता येईल असं एक आवाहन केलं होतं. आणि या आवाहनानंतर अनेक राज्यांमधून तसे प्रस्ताव गेले. त्या राज्यांमध्ये ह्या सगळ्या लोकांना अनुसूचित जाती अनुसूचित जमातीचे सगळे लाभ मिळाले. परंतु दुर्दैवाची गोष्ट की जेव्हा आपण महाराष्ट्राचा विचार करतो त्यावेळेस महाराष्ट्रातून असा कुठलाच प्रस्ताव किंवा अशी कुठलीच सूची केंद्राला पाठवल्या गेली नाही. मला वाटतं की ही अतिशय खेदजनक अशी बाब आहे की ज्या लोकांनी या देशासाठी बलिदान दिलेलं आहे या लोकांना न्यायपूर्ण वागणूक आपण देऊ शकलो नाही. विशेषत्वाने ज्याला आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, आता तत्कालीन परिस्थितीमध्ये महाराष्ट्र किती पुरोगामी होता हा वेगळा डिबेटचा मुद्दा आहे. परंतु आम्ही जेव्हा महाराष्ट्राकडे किंवा जग जेव्हा महाराष्ट्राकडे पाहतं की पुरोगामी महाराष्ट्र आणि इथून न्यायाची अपेक्षा होती, तो न्याय या ठिकाणी झाला नाही. आता तो का झाला नाही हा एक वेगळा अजून राजकीय वर्चस्वाचा मुद्दा आहे, त्याच्या खोलात मी जाणार नाही. परंतु या काळामध्ये 1952ला फर्स्ट बॅकवर्ड कास्ट कमिशन, कालेलकर कमिशन ज्यावेळेस स्थापन झालं त्या कालेलकर कमिशनने जेव्हा अहवाल दिला त्यावेळेस कालेलकर कमिशनने त्यामध्ये स्पष्टरित्या असं नमूद केलेलं आहे की इट शुड बी द स्पेशल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ गव्हर्नमेंट टू गिव्ह देम अ सेटल लाईफ. कालेलकर कमिशनच्या पेज नंबर 135 वर कालेलकर कमिशनने स्पष्टरित्या नमूद केलेलं आहे की ही सरकारची जबाबदारी आहे यांना सेटल लाईफ आणि यांना संविधानिक न्याय करण्याची. तरी सुद्धा आपण पाहतो की कितीतरी या जमाती अजूनही न्यायापासून वंचित आहेत. परंतु याच काळामध्ये म्हणजे आपण पाहतोय की आज बंजारे म्हणतायत की आम्ही वेगवेगळ्या राज्यांमध्ये SC ST मध्ये आहोत. आता हे SC ST मध्ये ते जे गेले तर त्याला अनेक लोक होते की जे खऱ्या अर्थाने मानवतेच्या दृष्टीने किंवा या लोकांची त्यांना दया येऊन, म्हणजे या जमातीतल्या कुठल्याच लोकांनी, कुणीच हुशार नव्हते, शिकलेले नव्हते, कुणीच तशी शिफारस केली नाही. परंतु मानवीय कळवळ्यातून अनेकांनी ज्या काही गोष्टी सुचवल्या आणि ज्या स्वीकारल्या गेल्या त्यातून या सगळ्या लोकांना मिळालेल्या. त्याच्यात एक महत्त्वाचं मला नाव, या 2 नावांचा उल्लेख या ठिकाणी करावा वाटतो की सरदार हुकुम सिंग जे पंजाबचे तत्कालीन खासदार होते, या सरदार हुकुम सिंगांनी बाबासाहेबांना सांगितलं की हे लोक याच्यामध्ये यायला पाहिजे. म्हणून पंजाबमध्ये असेल, दिल्लीमध्ये असेल, दिल्ली प्रोव्हिजनमध्ये असेल किंवा हरियाणामध्ये असेल, हिमाचल प्रदेशमध्ये असेल, हे लोक तिथे शेड्यूल कास्टमध्ये तिथे आपल्याला दिसतात. त्याचबरोबर बिहारचे तत्कालीन खासदार जयपाल सिंग नावाचे जे खासदार होते त्यांनी बाबासाहेबांना हे सुचवलं की यांच्याकडे आपण बघितलं पाहिजे.
म्हणून आपण जे बघतो की बिहार असेल किंवा आजचा झारखंड असेल किंवा ओरिसा असेल, या राज्यांमध्ये जे शेड्यूल ट्राईबमध्ये आले तर ते जयपाल सिंगच्या त्या सगळ्या सूचनेवरून त्या ठिकाणी शेड्यूल ट्राईबमध्ये आले. आणि या निमित्ताने मला एक गोष्ट या ठिकाणी विशेष करून या ठिकाणी नमूद करायची आहे की आपण CP बेरार आणि हैदराबाद गॅझेटचा विशेष करून जास्त उल्लेख आता होताना आपल्याला दिसतोय. आता हे CP बेरार, सेंट्रल प्रोव्हिजन्स अँड बेरार हे गॅझेट असेल किंवा हैदराबाद गॅझेट असेल, या सगळ्या ठिकाणी स्पष्टरित्या त्या ठिकाणी नमूद आहे की ही जी जमात आहे, बंजारा ही जी आहे ती ही जमात आहे आणि त्याचे त्या ठिकाणी रेफरन्सेस आहेत. त्या रेफरन्सच्या आधारावरच आज आपण सगळा न्यायाचा लढा लढतोय किंवा मागणी करतोय. मला या ठिकाणी थोडं ओझरता उल्लेख करायचा आहे. शेड्यूल कास्टमध्ये 1950 मध्ये कर्नाटक राज्यामध्ये 1950 तिथून सूची गेली 1950ला. त्यानंतर दिल्ली, ज्याचा आपण उल्लेख केला, 1956ला गेलेली आहे. पंजाबमध्ये 1950ला गेलेली आहे. त्याच्यानंतर हरियाणामध्ये नंतर कालांतराने 1966 मध्ये त्यांचा अंतर्भाव झालेला आहे आणि हिमाचल प्रदेशमध्ये 1971 मध्ये शेड्यूल कास्टमध्ये यांचा अंतर्भाव झालेला आहे. आता शेड्यूल ट्राईबचा जेव्हा आपण उल्लेख करतो, साधारणपणे ओरिसा असेल, मी जे म्हणालो ओरिसा 1956ला, बिहार असेल, ओरिसा 1950 असेल आणि नंतर बिहारमधून सेपरेट होऊन जेव्हा झारखंड तयार झालं त्यावेळेस 2002 मध्ये त्यांना पूर्वलक्षी प्रभावाने त्या सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत. आणि ज्यावेळेस सेंट्रल प्रोव्हिजनमध्ये CP बेरार आपण जे म्हणतो त्या ठिकाणी 1950 मध्ये त्या सूचीमध्ये 4थ्या क्रमांकावर बंजारा किंवा बंजारा तत्सम जाती यांचा गॅझेटमध्ये उल्लेख होता. तसा अध्यादेश सुद्धा निघालेला होता, परंतु नंतर त्यांना वगळण्यात आलं. हा वेगळा मुद्दा. त्याच आधारावर आंध्र प्रदेशमध्ये 1956ला त्यांना अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये समावेश करून त्यांना ते रिझर्वेशन त्या ठिकाणी दिल्या गेलं. त्याच्यामध्ये नंतर बरेचसे वाद झाले आणि ते पूर्ववत त्यांचं राहिलं. 1976 मध्ये तेलंगणा वेगळं झालं, परत त्यांना पूर्वलक्षी प्रभावातून त्या गोष्टी त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत. आता गंमत अशी आहे की ज्या प्रदेशातून सुचवल्या गेलं त्याच्या आजूबाजूचे सगळे प्रदेश रिझर्वेशन मध्ये आले. साऊथ मध्ये म्हणजे कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, आंध्र असेल, ओरिसा असेल, हा सगळा बेल्ट इथून लोक रिझर्वेशन मध्ये गेले. बिहारच्या एका व्यक्तीने सुचवल्यामुळे तिकडचे त्या 4 राज्यांमधले लोक रिझर्वेशन मध्ये गेले, परंतु महाराष्ट्रामधून सुचवल्या न गेल्यामुळे, CP बेरार मधून न सुचवल्या गेल्यामुळे मध्य प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल, गुजरात असेल आणि राजस्थान असेल, इकडे UP असेल, हा सगळा संबंध जो बेल्ट आहे हा रिझर्वेशन पासून वंचित राहिलेला आपल्याला दिसतो. आणि कालांतराने या लोकांची बोळवण करावी म्हणून जेव्हा इथे काही घटक आरक्षणासाठी लढतच होते, म्हणजे सेटलमेंटमध्ये राहून सुद्धा माफेरे गुरुजी असतील, नगरकर असतील किंवा भीमराव जाधव असतील, चंद्राम गुरुजी असतील, इकडे आमचे रामसिंग भाणावत असतील, फुलसिंग नाईक असतील, ह्या सगळे लोक वेगवेगळ्या पातळ्यांवर आपल्या आपल्या पद्धतीने लढतच होते. याचा परिणाम म्हणून यांची बोळवण अगदी 3% 1961ला थाडे कमिशन आणि थाडे कमिशनच्या त्या ह्याच्यातून महाराष्ट्राने 3% त्यांची बोळवण केलेली आपल्याला आढळून येते. आता ही जी गंमत आहे हे सगळं लक्षात आल्यानंतर या राज्यामध्ये वसंतराव नाईक यांचं नेतृत्व पुढे आलं आणि या नेतृत्व पुढे आल्यानंतर त्यांनी अभ्यास केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण या सगळ्याच्यापासून वंचित राहिलेलो आहोत आणि याच्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी सगळ्या या लोकांना, रामसिंग भानावत असेल, रणजित नाईक असेल, या सगळ्या पुढाऱ्यांना सोबत घेऊन आणि एकंदरीत या सगळ्या आरक्षणासाठी त्यांनी एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर 3 वेळेस त्यांनी प्रयत्न केले. परंतु इथे अजून एक गोष्ट मला नमूद करायची आहे की 1956 मध्ये जेव्हा हैदराबाद स्टेट किंवा CP बेरार मधून विदर्भ आणि मराठवाडा जेव्हा महाराष्ट्रामध्ये सम्मिलित होत होता किंवा त्यांचं समायोजन होत होतं, तर पूर्वलक्षी प्रभावाने किंवा रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट या नियमानुसार त्यावेळेस त्यांना त्यांचे पूर्वलक्षी सगळे जे काही हक्क आहेत ते त्यांना द्यायला पाहिजे होते, दिल्या गेल्या पाहिजे होते. ते सुद्धा त्या ठिकाणी या ठिकाणी दिल्या गेले नाही महाराष्ट्रातून किंवा तिथूनही त्यांना वंचित ठेवण्यात आलं. एकतर त्यांची सूची पाठवल्या गेली नाही, हा पहिला अन्याय झाला. दुसरी गोष्ट, इकडे त्यांचा जेव्हा विभाजन होऊन इकडे आले
तेव्हा सुद्धा ह्या पूर्वलक्षी प्रभावातून ते वंचित राहिले, रिऑर्गनायझेशन स्टेटचा त्यांचा लाभ मिळाला नाही. आणि या सगळ्या याच्यातून आपण जे म्हणतो की महात्मा फुले म्हणतात की हे कशामुळे झालं, ते हे लोक अडाणी होते, शिकलेले नव्हते. आणि कलम कसायाने मात्र व्यवस्थितरित्या यांना त्यांच्या न्यायापासून वंचित ठेवलेलं आपण पाहतो. आणि पुढे जेव्हा वसंतराव नाईकांच्या ही गोष्ट लक्षात आली की हे वंचित राहिलेले आहेत, आणि विशेष करून 1965ला जेव्हा लोकूर कमिशन आलं, हे लोकूर कमिशनचं गठनच याच्यासाठी झालं की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबमध्ये नवीन जमातींना टाकण्यासाठी किंवा तिथून वगळण्यासाठी काय क्रायटेरियाज असावे या संदर्भाने त्यांनी निर्देश केल्यानंतर लक्षात आलं की लोकूर कमिशनने सांगितलेले सर्व ज्या काही निकष आहेत हे पूर्ण करतात, बंजारा समाज हा तो पूर्ण करतो. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर वसंतराव नाईक साहेबांनी त्यावेळेस पहिल्यांदा 1968ला प्रयत्न केला, त्याच्यानंतर 1978ला प्रयत्न केला, आणि त्यानंतर अगदीच 1979ला प्रयत्न केला. असा 3 वेळेस त्यांनी प्रयत्न केला. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की सगळ्या प्रक्रियेतून अगदी संसदेमध्ये उद्या बिल पास होणार तिथपर्यंतचा हा प्रवास झालाय. खरं तर ही गमतीशीर गोष्ट आहे. लोक म्हणतात की तुम्ही आदिवासी नाही आहात. मला हे म्हणायचंय, जर ही जमात आदिवासी नाही तर 3 वेळेस या राज्याने प्रस्ताव पाठवला कसा? 3 वेळेस प्रस्ताव पाठवल्यानंतर सगळ्या आयोगांनी त्याला मान्यता दिली कशी? त्याच्याही पलीकडे जाऊन सोशल जस्टिस डिपार्टमेंट जे आहे की त्याचं सुद्धा ग्रीन सिग्नल असावं लागतं. त्या सोशल जस्टिस डिपार्टमेंटने सुद्धा 3 वेळेस ग्रीन सिग्नल दिलं कसं? आणि तेही अगदीच म्हणजे संवैधानिक प्रक्रियाच्या अंतिम टप्प्यापर्यंत हे यांचे प्रस्ताव गेलेले आहेत. यावरून हे सांगण्याची गरजच नाही की हे लोक आदिवासी आहेत की नाही आहेत. म्हणजे हे लोक आदिवासीच आहेत. हे कशावरून याचा म्हणजे खुलासा मी पुढे करणारच आहे लोकर समितीच्या संदर्भाने जेव्हा मी याच्यावर. पण या निमित्ताने एक गोष्ट मला या ठिकाणी नमूद करायची आहे की हे बिल पास का झालं नाही, तर हे बिल एवढ्यासाठी पास झालं नाही की बंजारा समाजाकडे त्यावेळेस राजकीय जी ताकद असावी लागते ती राजकीय ताकद तिथे कमी पडली आणि इतरांची राजकीय ताकद जास्त होती. त्या राजकीय ताकदीचा हा बळी आहे. आणि मला एक गोष्ट या ठिकाणी नमूद करायची आहे, बंजारा समुदायाच्या संदर्भाने असेल किंवा सबंध भटक्या विमुक्तांच्या संदर्भाने असेल, या छोट्या छोट्या जमाती आहेत ज्या म्हणजे ज्यांचं शिक्षणाचं प्रमाण कमी आहे, ह्या मागासलेल्या आहेत, ह्या लढू शकत नाही, आजपर्यंत लढू शकल्या नाही किंवा ह्यांना त्या सगळ्या गोष्टी कळल्याच नाही की आपल्यासाठीचा न्यायाचा जो काही मार्ग आहे हा त्यांना कळला नाही. आणि म्हणून एखाद्या राजकीय प्रेशरने यांचा जो काही सामाजिक न्यायाचा लढा आहे, न्यायिक लढा आहे, तो या ठिकाणी बाधित झाला. आणि जेव्हा आपण मग सामाजिक न्यायाच्या तत्वाचा विचार करतो, हे संविधानिक स्टेट आहे, हे डेमोक्रेटिक स्टेट आहे आणि यामध्ये सामाजिक न्यायाला सर्वाधिक महत्त्व दिले गेलेले आहे किंवा सामाजिक न्यायाच्या तत्वावर ही इथली सगळी प्रणाली चालत असते. मग ज्या लोकांना आवाजच नाही, जे लोक या सगळ्या रिझर्वेशन म्हणा किंवा त्यांच्या हक्काधिकारासाठी ते पात्र आहेत पण ते बोलू शकत नाही, मग या लोकांना तुम्ही सामाजिक न्याय देणार आहात की नाही असाही या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतो. आणि त्यामध्ये मात्र मग हे एकंदरीत हा बंजाऱ्यांचा जो काही अनुसूचित जमातीमध्ये जाण्याचा जो लढा आहे तो त्या ठिकाणी थोडासा खंडित झालेला आपल्याला दिसतो. लोकूर समितीने जे काही मानदंड घालून दिले त्या मानदंडांचा आपण जर विचार केला तर साधारणपणे अनुसूचित जमातीमध्ये एखाद्या जमातीचा समावेश करण्यासाठीचे जे निकष 5 महत्त्वाचे निकष त्यांनी सांगितलेले आहेत. ते कुठले 5 निकष? एक, प्राचीनत्वाची लक्षणे असावीत. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली डिस्टिंक्टिव्ह कल्चर, अलग संस्कृती असावी. त्यानंतर जिओग्राफिकल आयसोलेशन, भौगोलिक अलगता असावी. त्यानंतर इतर समाजापासून वेगळे राहण्याचा एक न्यूनगंड त्यांच्यामध्ये दिसला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यात त्यांचं मागासलेपण असलं पाहिजे. ह्या 5 गोष्टींचा निर्देश लोकूर कमिशनने केला. आता या 5 निकषांचा जरी आपण विचार केला
आणि या 5 निकषांच्या आधारे बंजारा ही जी काही जमात आहे ही जमात ठरते का, याचा आपण जेव्हा विचार करतो, यांच्या प्राचीनत्वाची जेव्हा आपण लक्षणं बघतो, तर मला वाटतं की ही जमात अगदीच म्हणजे सिंधू संस्कृती आणि त्याच्याही पलीकडे सिंधू पूर्व ज्या वेळेस एखाद्या संस्कृतीमध्ये एखादा समुदाय किंवा एखादी जमात त्याचे सिम्पटम्स आढळतात, त्याची काही लक्षणं आढळतात, याचा अर्थ असा की ती जमात त्याच्याही आधीपासून अस्तित्वात आहे. दुसरी गोष्ट, आता ह्यांचं लक्षण म्हणजे हे लोक कुठे राहतात, घर करून राहत नाहीत, रानावनात राहतात. फक्त हे रानावनात राहतात तर हे भटकत राहतात, वॉन्डरिंग ट्राईब्स आहेत. आता दुसरी महत्वाची ह्यांचं आदिमत्वाचं किंवा प्राचीनत्व म्हणजे प्राचीन जी लक्षणं आहेत, जर तुम्ही जुन्या काळातल्या ज्या बाया तांड्यातल्या ह्या जर बघितल्या तर त्यांच्या अंगावर अगदीच बोटापासून ते सबंध शरीरभर गोंदन गोंदलेलं असायचं, अगदीच पूर्ण गळा आणि पूर्ण शरीरावर. म्हणजे हे त्यांच्यासाठी अतिशय म्हणजे त्यांच्यासाठी एक पवित्र गोष्ट ते मानतात, आजही मानतात. खूप साऱ्या म्हणी वाक्प्रचार आहेत. म्हणजे इथून वर जाताना अंगावर काय घेऊन जातं, तर फक्त गोंदन घेऊन जातो माणूस, अशी एक त्यांची जगण्याची धारणा आहे त्या गोंदनाला समोर ठेवून. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की हे जे लोक आहेत, म्हणजे माझा हा दावा आहे की कदाचित आता अस्तित्वात असलेल्या जमातींपैकी भारतामधील काही क्वचित एखाद दुसरी जमात असेल की जी आजही रक्त खाते. आजही बंजारा समाज हा जो काही सळोई नावाचा जो पदार्थ करतो किंवा जे खाद्य सेवन करतात, त्या सळोई नावाच्या त्या ह्याच्यामध्ये आजही रक्त टाकून ते खातात. मला वाटतं की याच्यापेक्षा आदिमतेचं दुसरं कुठलं लक्षण असू शकत नाही. याच्याही पलीकडे जाऊन जेव्हा आम्ही आजही तांड्यामध्ये ओरी बकरी करतात, तर ती ओरी बकरी करताना त्याच्यामध्ये असलेली जी काही समूह भावना आहे, सर्वांना ते जे काही असेल त्याचा छोटा हिस्सा त्या ठिकाणी दिला जातो. आणि गंमत अशी की कोणी जर ते बारकाव्याने जर पाहिलं असेल, ते बकरं कापत असताना किंवा ते सगळं कापत असताना ते अर्ध कच्चं मांस तिथेच भाजून लगेच खातात. म्हणजे अजूनही ते आदिमतेचे ती लक्षणं आहेत. अजूनही म्हणजे आपण ज्याला उक्कड म्हणतो आजच्या आधुनिक भाषेमध्ये, अजूनही आमच्यामध्ये फिको नंगाळ हा फार फार आवडीचा एक भाजी म्हणून समजल्या जाते. ते फक्त उकडून खायचं. म्हणजे भाजून खाणे, उकडून खाणे आणि रक्त खाणे ही कशाची लक्षणं आहेत, तर ही अतिशय प्राचीनत्वाची आदिमत्वाची लक्षणं आहेत. आणि त्याबरोबर हे जे काही गोंदन गोंदतात, या गोंदनामध्ये काय असतं, तर या गोंदनामध्ये काय असतं, चंद्र, सूर्य, तारे, या निसर्गातल्या वृक्षलता, वेली, त्यांच्यावरची फुलं, मोर, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या नक्षी, वेगवेगळ्या सांस्कृतिक खुणा, चिन्ह ह्या गोंदनामध्ये आहेत. जे काही आधुनिक म्हणजे काही तर चिन्ह अजूनही त्याची उकलच करता येत नाही की त्याचं काय नेमकं इंडिकेशन काय आहे. जे आपण गुहा चित्र जे पाहतो त्याच्यामध्ये ज्या सापडलेल्या खुणा आहेत किंवा इंडस व्हॅलीमध्ये जे काही खुणा सापडलेल्या आहेत, त्या सदृश्य त्या खुणा आहेत. मला वाटतं इतकं आदिमत्वाचं आणि इतकं प्राचीनत्वाचं दुसरं कुठलं लक्षण असू शकत नाही. आणि दुसरा निकष जो सांगितलेला आहे की अलग संस्कृती, बंजारे हे कायमच अलग राहत आलेले आहेत. ते तांडे करून राहत आलेले, त्यांचं एक तांडा कल्चर त्यांनी निर्माण केलेलं आहे. त्या तांडा कल्चरमधल्या त्यांच्या पूजा, विधी, अर्चा, त्यांचे देव स्वतंत्र आहेत. हे लोक मिठू भुकियाला पुजतात, मरीमाईला पुजतात, मरियामाला. आणि त्याचबरोबर यांचे जे काही निसर्ग पूजक आहेत, हे गाईगुरांची पूजा करतात, निसर्गाची पूजा करतात. आणि ते प्रार्थना म्हणताना कुठल्या देवाचं नाव घेत नाही.
हे निसर्गाची माता किंवा हे आदी देवता या सर्वांचं कल्याण कर. कुठल्या देवाचं नाव त्याच्यामध्ये आढळत नाही. कालांतराने मग त्यांचे मिठू भुकिया असतील किंवा आधुनिक संत सेवालाल महाराज यांचे पूजेचे आणि ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या स्वतंत्र आहेत, अलग आहेत. एवढंच नाही तर त्यांचं स्वतःचं स्वतंत्र एक लोकसाहित्य आहे, ज्यातून त्यांचं प्राचीनत्वाचं अगदी सिंधू संस्कृतीपासूनची गीतं त्याच्यामध्ये आलेली आपल्याला मिळतात. एवढंच नाही तर एक त्यांची स्वतंत्र अशी बोलीभाषा आहे. या बोलीभाषेच्या संदर्भाने म्हणजे बोलीभाषेच्या अंगाने ट्राईबचा उल्लेख सांगतो की या देशामध्ये जेव्हा लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडिया जेव्हा पहिल्यांदा केला गेला, सर जॉर्ज गियर्सन यांनी संबंध भारताचं नाही तर जे प्राचीन भारत आहे अगदी पेशावर अफगाणिस्तान पासून बलुचिस्तान पासून ते खालपर्यंत श्रीलंकेपर्यंत हा संबंध ब्रह्मदेशापर्यंतचा हा संबंध जो काही भारताचा जो प्राचीन नकाशा आहे, या सगळ्या भूमीवरील जे काही बंजारे आहेत या सगळ्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे. त्यांचे भाषिक नमुने गोळा केलेले आहेत आणि लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडियाचे 13 खंड आहेत आणि 13 व्हॉल्यूम्स आहेत आणि त्या 13 व्हॉल्यूमचे उपखंड आहेत. तर 9व्या व्हॉल्यूममध्ये 3रा जो खंड आहे त्यामध्ये फक्त आणि फक्त बंजाऱ्यांच्या भाषेच्या संदर्भातच त्या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. आणि तिथे पण त्यांनी सांगितलेले सो मेनी नेम्स हे बंजारेच आहेत आणि यांची ही भाषा आहे आणि ट्राईब म्हणून उल्लेख आहे. म्हणजे अगणित उल्लेख आपल्याला सांगता येतील. त्या सगळ्या संदर्भ मी सांगणार आहे. पण आता भौगोलिक अलगता काय, त्यांचं तांडा कल्चर, त्यांच्या सगळ्या गोष्टी. दुसरी गोष्ट म्हणजे न्यूनगंड किती असावा, म्हणजे या जमातीतले तांड्यात राहणारे लोक ते आपल्या भाषेतून बोली भाषेतून आपल्याच काही वरिष्ठांना बोलताना सुद्धा न्यूनगंड बाळगतात. ते इतरांशी बोलताना तर त्यांची भाषा येतच नाहीत त्यांना, म्हणजे त्यांना इतरांची भाषा खूप अस्खलितरित्या येत नाही, कशी तरी तोडकी मोडकी येते आणि त्यातूनही एक न्यूनगंड म्हणजे फक्त बोलण्याच्या माध्यमातूनच नाही तर जगण्यामध्ये सुद्धा त्यांच्या तो न्यूनगंड आपल्याला दिसून येतो. आणि त्याच्याही पुढे जाऊन मागासले पण बॅकवर्डनेस, ते इकॉनॉमिकल बॅकवर्ड आहेत, ते सोशली बॅकवर्ड आहेत, ते सगळ्या अर्थाने मागासलेले आहेत. अगदीच 70-75 पर्यंत बंजाऱ्यांचे तांडे हे स्थिर झाले नव्हते. नंतर कालांतराने छोट्या छोट्या काही ज्या काही योजना आहेत, काही गोष्टी शासनाकडून त्यांना मिळाल्या, ते स्थायिक झाले आणि नंतर त्यांना हळूहळू त्यांच्यापर्यंत शिक्षण आणि या सगळ्या गोष्टी पोहोचलेल्या आपण दिसतो. पण आजही त्यांचं शैक्षणिक प्रमाण काय आहे तर अतिशय नगण्य आहे. त्यांचं आर्थिक स्थिती काय आहे, अतिशय शोचनीय आहे. आणि त्यांचं एकूणच सामाजिक स्टेटस काय आहे तर अजूनही त्यांचं सामाजिक स्टेटस हे म्हणावं तेवढं वर गेलेलं नाहीये. मग हे लोक काय करतात तर हे लोकांची जगण्यासाठीचीच धडपड आणि मारामार सुरू असलेली आपल्याला दिसते. आता संदर्भ म्हणून सांगतो की जसं लोकूर कमिशन समितीने जे निकष सांगितले त्या निकषामध्ये तर बसतातच, परंतु ब्रिटिशांनी या ठिकाणी जे जे काही सर्वे केलेले आहेत, जे जे काही त्यांचे अभ्यासाचे जे दस्तावेज आहेत, या अनेक शेकडो दस्तावेजांमध्ये आपल्याला बंजारा जमातीचा उल्लेख हा जमात म्हणूनच त्या ठिकाणी दिसतो. सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात पहिल्यांदा ज्याला आपण म्हणूयात काय, क्रिमिनल ट्राईब ऍक्ट. आता क्रिमिनल ट्राईब ऍक्ट हा जो लागू झाला त्याच्यामध्ये ट्राईबच आहे ना. मग त्यातल्या बऱ्याचशा ट्राईब ज्या होत्या, भिल्ल असतील, त्याच्यानंतर मीना असतील, अनेक जमाती ज्या आता शेड्यूल ट्राईबमध्ये आहेत, पण ह्या सगळ्या क्रिमिनल ट्राईबमध्ये होत्या. अनेक जात म्हणजे 200 ज्या काही 198 200 ज्या काही गुन्हेगार जमाती आहेत त्यातले बरेचसे जे आहेत ते आता ट्राईबमध्ये आहेत सगळे. आता गंमत अशी आहे की थोडासा जर आपण ओझरता पूर्ण भारताचा जर आपण संदर्भाचा आधार घेतला तर एक पहिला उदाहरण आपल्याला सापडतं तर ते म्हणजे साऊथ इंडिया नावाचा एक सर्वे साधारण 1909 मध्ये एडगर थर्स्टन नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी हा सर्वे केलेला होता. कुठला? साऊथ इंडियाचा. या सर्वेमध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे की ट्रायबल कॅरेक्टरिस्टिक ट्राइब्स, ट्राइब कॅरिंग व्हेरियस गॉड असे उल्लेख केलेले. हे बंजाऱ्यांच्या संदर्भातले उल्लेख सांगतोय मी, ट्राइबच्या संदर्भातले नाही.
बंजारा ट्राइबल कॅरेक्टरिस्टिक ट्राइब किंवा बंजारा ट्राइब कॅरिंग व्हेरियस गॉड असा उल्लेख हा थर्स्टनच्या ह्याच्यामध्ये सापडतो. त्याच्यानंतर डॅनियल ॲबेस्टन नावाचा जो का अभ्यासक आहे, अँथ्रोपॉलॉजिस्ट आहे, 1916 मध्ये त्याने पंजाब कास्ट नावाचा त्याचा जो काही ग्रंथ आहे त्याच्यामध्येही त्यांनी उल्लेख केलेला आहे ट्राइब म्हणून. त्यानंतर ट्राइब अँड कास्ट ऑफ द सेंट्रल प्रोव्हिजन ऑफ इंडिया हा सगळ्यात सर्वश्रुत असलेला ग्रंथ जो रसेल अँड हिरालाल यांनी 1916 मध्ये याचे अनेकांनी दाखले दिलेले, अनेक दाखले देतात, विशेषतः अनुसूचित जमातीसाठी तर खूप दिल्या गेलेला आहे. आणि या ट्राइब अँड कास्ट या ग्रंथामध्ये सुद्धा त्यांनी ट्राइब म्हणून त्याचं संबोधन केलेलं आहे. त्याच्यानंतर द ट्राइब अँड कास्ट ऑफ द बॉम्बे नावाचा जो काही सर्वे आहे किंवा ग्रंथ आहे तो इंथोवेन नावाच्या त्या अभ्यासकाने 1922 मध्ये तो प्रकाशित केला. त्यामध्ये सुद्धा जमात म्हणून उल्लेख आलेला आहे. आणि द ट्राइब अँड कास्ट ऑफ दी नॉर्थ वेस्टर्न प्रोव्हिजन्स डब्ल्यू क्रुक्स नावाच्या या मानववंशशास्त्रज्ञाने किंवा अभ्यासकाने 1896 मध्ये या ग्रंथामध्ये बंजारा, लम्मानी, लंबाडी किंवा तत्सम जी काही नावं आहेत यांचा उल्लेख त्या ठिकाणी ट्राइब म्हणून केलेला आपल्याला दिसतो. म्हणजे हैदराबाद गॅझेटमध्ये पण काय अबओरिजिन ट्राइब्स लंबाडा हा उल्लेख आलेलाच आहे. त्या आधारावरच आपण हे भांडण करतो आहोत. आणि CP बेरारच्या ह्याच्यामध्ये सुद्धा गॅझेटमध्ये म्हणजे क्लिअर कट 4थ्या क्रमांकावर बंजारा ही ट्राइब म्हणून संबोधलेले. मला वाटतं ट्राइब असण्याचे निकष आता इतके आहेत की किती दाखले द्यायचा हाही एक म्हणजे खरं तर प्रश्न आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की लोकूर कमिशनने घालून दिलेले निकष असतील किंवा सबंध ब्रिटिशांनी जे काही त्यांचं जे काही या देशातल्या जमातींविषयीचा अभ्यास त्यांनी जे मांडलेला आहे त्या सगळ्यांमध्ये बंजारा ही ट्राइब म्हणूनच उल्लेख केल्या गेलेली आहे. मग ही ट्राइब आहे तर त्याला ट्राइबचा दर्जा का आम्ही देण्यासाठी विचार करतो आहोत हा प्रश्न मला अजूनही म्हणजे सरकारला विचारावासा वाटतो. गंमत अशी आहे, हे लोकूर कमिशनचे निकष मी सांगितले की एखाद्या जमातीला जमात म्हणून त्याच्यामध्ये सहभागी करण्यासाठी किंवा त्याला त्या ठिकाणी त्याचे लाभ देण्यासाठी कुठले निकष असावेत. परंतु जेव्हा आपण सबंध रिझर्वेशनचा विचार करतो आणि ह्या रिझर्वेशनच्या मागणीचा थोडासा पूर्ण इतिहास जेव्हा आपण पाहू लागतो तर त्यावेळेस आपल्याला काही महत्त्वाच्या ज्या काही घटना घडामोडी ज्या घडलेल्या आहेत, विविध आयोग आहेत, विविध समित्या आहेत, विविध कमिट्या आहेत, यांचाही या ठिकाणी विशेष करून आपल्याला उल्लेख करावा लागतो. तो फार महत्त्वाचा आहे. म्हणजे साधारणपणे आपण जर बघितलं की स्वातंत्र्याच्या नंतर अनेक आयोग, अनेक समित्या या संविधानाच्या सूचनेनुसार किंवा संविधानाच्या तरतुदीनुसार ते आयोग गठीत केले गेले आणि ते सगळे शासकीय आयोग होते आणि शासनाला, सरकारला ते शिफारसी सुचवण्यासाठी आणि अहवाल त्यांनी सादर केलेला आहे हे आपल्याला माहित आहे. आता मुद्दा हा आहे की या संबंध जर आपण आयोगाचा थोडासा धांडोळा जर घेतला तर या आयोगांनी काय भाष्य केलेलं आहे, काय शिफारसी सुचवलेल्या आहेत यांच्यावरही प्रकाश टाकणं मला तेवढंच महत्त्वाचं वाटतं. त्याचं कारण असं की आपण जर बघितलं की मी म्हणालो की क्रिमिनल ट्राइब इन्क्वायरी कमिटी इथपासून जर आपण सुरू केलं 1947ला पहिल्यांदा ती कमिटी, या कमिटीने सांगितलं की या लोकांना तुम्हाला न्यायिक बाबी त्यांना द्याव्या लागतील. त्यानंतर मुन्शी कमिशन, साधारणपणे मुन्शी कमिशनचा रिपोर्ट 1924चा, त्यामध्ये सुद्धा या संदर्भाचे निर्देश आलेले आहेत. त्यानंतर जेल कमिशनचा अहवाल पाहिला तर तिथेही तेच निर्देश आहेत. नंतर 1950ला जे डॉक्टर अंत्रोळीकर कमिशन आलं, या अंत्रोळी कमिशन असेल, नंतर थाडे कमिशन असेल, देशमुख कमिशन असेल, या सगळ्या कमिशनने आणि याच दरम्यान एक अय्यंगार समिती 1949ला आली. या सबंध आयोगांनी हेच निर्देश दिलेले आहेत की यांना मानवतेच्या नात्याने किंवा मानवीयतेच्या नात्याने न्यायपूर्ण यांच्यासाठी विचार केला गेला पाहिजे.
त्यानंतर मी सांगितलं कालेलकर कमिशन 1952 आला. कालेलकर कमिशनने तर स्पष्टरित्या सांगितलं की यांना सेटल लाईफ देणं किंवा यांना सुरक्षित जीवन देणं ही सर्वस्वी सरकारची जबाबदारी आहे. तरी सुद्धा त्यांच्या वाट्याला काही आलं नाही. आणि तिथून पुढे नंतर साधारण आपण पुढच्या टप्प्यात येतो. लोकूर कमिशन आलं. लोकूर कमिशनचे सर्व अटी शर्ती या जमाती पूर्ण करतात. नंतर तिथून पुढचा जो टप्पा आहे तो साधारणपणे मंडल कमिशन, आपण सर्वात मोठं महत्त्वाचं जे आहे, या मंडल कमिशनने मात्र खूप गोंधळ निर्माण करून ठेवला. म्हणजे विशेषतः महाराष्ट्रातील बंजारा असेल किंवा जिथे जिथे भटके विमुक्त आहेत, ज्या ज्या राज्यांमध्ये, तामिळनाडू असेल, महाराष्ट्र असेल, मध्य प्रदेश असेल, गुजरात असेल, उत्तर प्रदेश असेल, राजस्थान असेल, या ठिकाणचे जे काही भटके विमुक्त आहेत यांचा त्यांनी आधीच्या आयोगांनी काय सूचना केलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टीचा विचार न करता त्यांना सरसगटपणे ओबीसीच्या यादीमध्ये किंवा अदर बॅकवर्ड कास्ट म्हणून तिथे त्यांचा समावेश केला. खरं तर या लोकांना अशा घरामध्ये दिलं की जिथे यांची नांदायची तयारी नाही, जिथे हे सुखाने नांदू शकतील का, तर जिथे त्यांना करमत नाही, भाकर गोड लागत नाही, अशा घरामध्ये त्यांना नेऊन ठेवलं. तर हे लोक म्हणू लागले की बाबा रे, या घरात राहण्यापेक्षा आम्ही बेघर होतो हेच बरं होतं. अशी अवस्था ओबीसी कमिशनने किंवा मंडल कमिशनने त्यांची करून ठेवली. आणि या मंडल कमिशनची घोषणा 1990ला झाली. आता गंमत अशी आहे की याच मंडल कमिशनचे एक सदस्य असलेले, एक्स IPS अधिकारी असलेले याच मंडल कमिशनचे सदस्य LR नाईक, या LR नाईकांच्या लक्षात आलं की त्यांनी या सगळ्या बंजारा आणि बाकीच्या तत्सम ज्या उर्वरित ज्या भटक्या मुक्तांच्या जमाती आहेत यांचा उल्लेख त्यांनी डिप्रेस्ड बॅकवर्ड क्लास असा त्यांनी उल्लेख केलेला आहे. आणि आपण तिसरी सूचीचा जेव्हा निर्देश करतो, तिसऱ्या सूचीचा खऱ्या अर्थाने या LR नाईकच्या या डिसेंट नोटमुळे ती तिसऱ्या सूचीची चर्चा पुढे आलेली आहे. आता ते काय म्हणतायत, LR नाईकची डिसेंट नोट माझ्याकडे आहे ओरिजिनल. LR नाईक काय म्हणताय आपण ते थोडंसं जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात ही गोष्ट येईल की हे डिप्रेस्ड क्लास जे आहे, हा डिप्रेस्ड क्लास, LR नाईक काय म्हणतायत की डिप्रेस बॅकवर्ड क्लास हा इंटरमिडिएट क्लासपेक्षा वेगळा आहे. माझं असं मत आहे की जे दुर्दैवी लोक आहेत, जे डिप्रेस बॅकवर्ड क्लासमध्ये येतात, ते मोठ्या प्रमाणात मागासलेले आहेत. त्यांना जागृत करण्यासाठी व त्यांची प्रगती करण्यासाठी वेळ लागू शकतो. जर खऱ्या अर्थाने राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न केले तर त्यातील फायदा त्या लोकांपर्यंत पोहोचू शकेल. म्हणून त्यांना मुख्य यादीतून काळजीपूर्वक बदली करून नव्याने त्यांची यादी बनवून त्याचा फायदा त्यांना होईल आणि ते सुरक्षित राहतील. म्हणजे डिसेंट नोट ही फार मोठी आहे. मी त्यातला त्यांचा एक महत्त्वाचा जो प्यारा आहे तो सांगितला. त्यांनी जे सुचवलं की ही जी गोष्ट आहे LR नाईकांच्या लक्षात आली की ओबीसी मध्ये हे लोक, या लोकांना आजपर्यंत तर मिळालंच नाही पण इथून पुढेही मिळणार नाही. म्हणून तिथून ती चर्चा सुरू झाली. आणि त्याच्यानंतर साधारणपणे 2002 मध्ये न्यायमूर्ती वेंकट चलैया आयोग उभा राहिला, गठीत करण्यात आला. न्यायमूर्ती वेंकट चलैया आयोग असेल, त्यानंतर 2004 मध्ये न्यायमूर्ती बापट आयोग आला. या बापट आयोगाने तर स्पष्टरित्या असं सुचवलेलं आहे की भटके विमुक्त जमातींना अनुसूचित जमातीतच त्यांचा समावेश करावा आणि त्या संदर्भाचे निर्देशही त्यांनी दिले. त्यांना आरक्षण देण्याची शिफारस केली आणि त्यांना 5% जे काही आपण म्हणतो की आता जे म्हणतायत की ह्यांना आम्हाला ओबीसीतून वगळून आमचं स्वतंत्र द्या, आम्हाला आदिवासींमध्ये नका देऊ, ह्याची चर्चा तिथून सुरू झालेली आहे. नंतर त्याच्यानंतर रेणके कमिशन आलं. रेणके कमिशनने तिसऱ्या सूचीचा उल्लेख केला आणि त्यांनी अनुसूचित जाती जमातीच्या सारखंच संवैधानिक बेस असलेलं रिझर्वेशन त्यांना देण्यात यावं. म्हणजे त्यात बंजारा पण आहेत आणि सगळेच भटक्या विमुक्तांमधल्या सगळ्या ज्या काही वंचित राहिलेल्या जमाती आहेत त्यांचा त्यांनी त्या ठिकाणी उल्लेख केला. आता एवढंच नाही तर रेणके कमिशनच्या नंतर एक टॅग रिपोर्ट सादर झाला, टेक्निकल ॲडवायझरी ग्रुप नावाचा,
जो डॉक्टर GN देवी जे आदिवासींचे अभ्यासक आहेत, इथल्या भटक्या विमुक्तांचे अभ्यासक आहेत, त्यांच्या संबंध टीमने, शासनाने, भारत सरकारने हा टॅग समिती तयार केली होती, त्या समितीने सुद्धा रिपोर्ट सादर केलेला आहे, तो माझ्याकडे आहे, मी ते आता तर वेगळा भाग आहे. तर त्या समितीने सुद्धा यांना स्वतंत्ररित्या यांचं रिझर्वेशन द्यावं आणि कशा पद्धतीने द्यावं ते सुचवलेलं आहे. त्यानंतर सामाजिक न्याय विभागाने त्याला अप्रूव्ड केलेला आहे. विशेष म्हणजे टॅग रिपोर्ट जो म्हणतो आपण, सामाजिक न्याय विभागाने सुद्धा त्याला ग्रीन सिग्नल दिलेला आहे, परंतु पुढे जाऊ शकला नाही तो. त्यानंतर 2014ला सत्तापालट झाली आणि इदाते कमिशन आलं. इदाते कमिशनने सुद्धा सांगितलंय की ह्यांना अनुसूचित जमातीच्या सगळ्या सवलती देण्यात याव्या. त्याचंही पुढे काय झालं माहीत नाही. नंतर भाटिया आयोग आला 2014ला. त्यानंतर अग्रवाल कमिशन बसवल्या गेलं. न्यायमूर्ती अशोक अग्रवाल समितीने जे काही, त्याचं तर अजून पुढे काहीच झालं नाही. आणि त्यानंतर नॅशनल DNT आणि ST कमिशन आलं. असे अनेक, सच्चर आयोग, बांटिया आयोग, नुसते आपण भारतामध्ये जेवढे आयोग निर्माण झाले, जेवढे कमिशन झाले, असं एकही कमिशन नाही की त्यांनी दयेच्या भावनेतून म्हणा किंवा न्यायाच्या भावनेतून म्हणा की त्यांनी सरकारला वारंवार हेच सांगितलं की हे लोक जसे सेटलमेंटमध्ये 80 वर्ष यांच्या पिढ्या खपल्या, तसे स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर आजपर्यंत 79 वर्ष स्वातंत्र्याची वाटचाल झालेली आहे आणि 79 वर्षापर्यंत अजूनही हे लोक संवैधानिक न्यायासाठी लढतायत. म्हणजे या 80 वर्षात त्यांच्या शिक्षणापासून, सगळ्या सवलतीपासून, सगळ्या रिझर्वेशनपासून 4 पिढ्या वंचित राहिल्या. म्हणजे महात्मा फुलेंनी सांगितलंय, विद्येविना मती गेली, मतीविना गती गेले, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले. मला वाटतं की हे लोक फक्त शिकलेले नव्हते, अडाणी नव्हते, म्हणून ह्यांना यांचे हक्क अधिकार सुद्धा ओळखू आले नाही आणि यांच्यासाठी यांची वकालत करणारा पण कुणी पुढे आला नाही. म्हणजे मी या सगळ्या आयोगांचा दाखला याच्यासाठी दिला की या ठिकाणी कायद्याने बोलणारी माणसं सुद्धा कायद्याने वागतात का आणि कायद्याने न्याय देतात का, हाही एक या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो. कारण एवढ्या सगळ्या आयोगांनी शिफारसी सुचवल्या, एवढ्या सगळ्या आयोगांनी सगळ्या अहवाल सादर केले, या सगळ्या गोष्टींवर लक्ष देण्याच्या शिवाय आता हसण्यासारखी गोष्ट आहे की 2019ला विमुक्त जाती जमाती, निम्न भटक्या जमाती केंद्रीय कल्याण बोर्ड वेगळं तयार करण्यात आलेलं आहे. मला वाटतं की ह्या सगळ्यांचा जर विचार केला तर त्यांचं संविधानिक हक्क आहे, त्यांचा तो अधिकार आहे, त्यापासून तुम्ही त्यांना वंचित ठेवलेला आहे. आणि मला वाटतं की कदाचित ही देण्याची आमची मानसिकता आहे की नाही, असाही या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो की ज्या लोकांनी इथल्या सगळ्या व्यवस्थेसाठी, इथल्या सगळ्या देशासाठी, इथल्या सगळ्या लोकांसाठी, इथल्या म्हणजे दुष्काळामध्ये या लोकांनी वेगवेगळ्या देश, नेपाळ, चायना, ब्रह्मदेश, अशा दूरदूरच्या प्रदेशातून इथल्या दुर्गादेवीचा दुष्काळ किंवा अनेक दुष्काळ भारतामध्ये आले. या दुष्काळाच्या काळात इथल्या लोकांना अन्नधान्य आणून खाऊ घातलं. त्या खाऊ घातलेल्या त्या घासाला सुद्धा हा देश म्हणजे त्या घासाला सुद्धा प्रामाणिक राहिला नाही असं म्हणावं लागेल. किंवा हे बंजारे या देशामध्ये मीठ लोकांपर्यंत पोहोचवायचे, म्हणजे या खाल्लेल्या मिठाला सुद्धा हा देश जागला नाही असं म्हणावं लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या बंजाऱ्यांचा आपण उल्लेख करतोय, हे बंजारे आज संवैधानिक न्यायासाठी लढतायत, रस्त्यावरून लढाई करतायत आणि गेली 80 वर्षे हे वंचित आहेत. दुर्दैवाची गोष्ट, या देशाची जी संसद आहे, या देशाची संसद या बंजाऱ्याच्या जागेवर आहे. कदाचित इतिहासाकडे मी तुम्हाला घेऊन जातो की जे आज आपण ज्या संसद भवनला रायसीना हिल असं म्हणतो, तो रायसीना हिल कधी काळी लखीशा बंजाराचा रायसीना टांडा होता. त्याचा एक दैदिप्यमान असा इतिहास आहे आणि त्या ठिकाणी लखीशा बंजारांचं गुरुद्वारा रकाबगंज तिथे आहे. आणि ज्या बंजाऱ्यांच्या जागेवर संसद आहे आणि त्या संसदेमध्ये संविधानाचा न्याय होत असतो आणि त्या संविधानाच्या दारामध्ये आजही हे बंजारे याचक म्हणून न्यायाच्या प्रतीक्षेत उभे आहेत. मला वाटतं याच्यापेक्षा हसण्यासारखी आणि दुर्दैवाची गोष्ट दुसरी कुठली असू शकत नाही. ही गोष्ट या देशातल्या सरकारने, या देशातल्या सगळ्या न्याय करणाऱ्या सगळ्या यंत्रणांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी, असंच मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं.
ते जसं मी म्हणालो ना की या देशामध्ये जसे सगळे आयोग सरकारने बसवले, आयोगांनी शिफारसी दिल्या, परंतु त्याचे लाभ मात्र दिल्या गेले नाही. ही घोड अशी फसवणूक या सगळ्या जमातींची झालेली आहे, स्पष्टरित्या झालेली आहे. म्हणजे ही जशी म्हणजे या देशाच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीमध्ये, या राज्याच्या वाटचालीमध्ये एकदा नव्हे तर अनेकदा बंजाऱ्यांची असेल किंवा या सगळ्या लाभाच्या प्रतीक्षेत असलेल्या जमातीची असेल, घोड अशी फसवणूक करण्यात आलेली आहे, असं हे स्पष्टरित्या नमूद करावं असं वाटतं. त्याचं कारण असं, एक जेव्हा देश स्वतंत्र झाला, जेव्हा केंद्राला सूची पाठवायची होती, त्यावेळेस इथून सूची पाठवल्या गेली नाही. ही पहिली फसवणूक होती या सगळ्या अडाणी, अशिक्षित आणि अज्ञानी लोकांची. त्यानंतर दुसरी फसवणूक केल्या गेली, ज्यावेळेस आपण हैदराबाद गॅझेटचा उल्लेख करतो, CP बेरारचा उल्लेख करतोय, या लोकांना त्या ठिकाणी ते सगळे अनुसूचित जमातीमध्ये त्यांचा उल्लेख होता, ते आज तिथे त्या आरक्षणाचा लाभ घेत आहेत. परंतु जेव्हा 1956 आणि त्यानंतर इथे महाराष्ट्रामध्ये तो भाग इकडे मराठवाडा असेल किंवा विदर्भ असेल, हा महाराष्ट्रामध्ये सम्मिलित केला गेला, त्यावेळेस पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट हा जो काही नियम सांगतो, त्याला रेट्रोस्पेक्टिव्ह नियमानुसार त्या अंतर्गत पूर्वलक्षी प्रभाव जो आपण म्हणतो, त्या आधारावर त्यांना पूर्वीचे जे काही त्यांचे हक्क अधिकार आहेत, लाभ आहेत, त्यासह त्यांना सहभागी करून घ्यावं लागतं. दुर्दैवाने त्यावेळेस सुद्धा त्यांची फसवणूक झाली, त्यावेळेसही त्यांना काहीही दिलेलं नाही. आता हा नियम आपण जर भारतामध्ये जर एक संविधान लागू असेल, हे सगळे राज्य जर त्या संविधानाला बांधील असतील, तर मला इथे नमूद करायचं आहे की ज्या वेळेस बिहार राज्याची विभागणी झाली, झारखंड वेगळं झालं, त्यावेळेस बिहारमधून झारखंड वेगळं होत असताना तिथले सगळे पूर्वलक्षी प्रभाव ते त्या ठिकाणी त्या लोकांना दिल्या गेले. ज्या आंध्र प्रदेश किंवा हैदराबाद स्टेटचा आपण उल्लेख करतो, नुकताच आंध्र प्रदेशमधून तेलंगणा वेगळा झाला, त्या ठिकाणी त्यांना पूर्वलक्षी प्रभावातून सगळं मिळालेलं आहे. इवन मध्य प्रदेशमधून छत्तीसगड वेगळं झालं, उत्तर प्रदेशमधून उत्तराखंड वेगळं झालं, या ठिकाणी त्या सगळ्या गोष्टी पूर्वलक्षी प्रभावाने दिल्या गेल्या. मुद्दा हा आहे की मग CP बेरारमधून मध्य प्रांतामधून जेव्हा विदर्भ इकडे जोडला गेला, हैदराबाद स्टेटमधून जेव्हा तो इकडे जोडला गेला, यांना हा पूर्वलक्षी प्रभाव किंवा रिऑर्गनायझेशन स्टेट या नियमाप्रमाणे त्यांच्यासोबत न्याय का केला गेला नाही? ही त्यांची एक प्रकारे घोड अशी फसवणूक आहे मला असं वाटतं. आणि आता CP बेरारमध्ये स्पष्टरित्या जमात होती, हैदराबाद गॅझेटमध्ये किंवा हैदराबाद स्टेटमध्ये आज आहे त्यावेळेसही होती. मग यांना त्या लाभापासून का वंचित केल्या गेला हा प्रश्न आहे. आणि अजूनही आम्ही 80 वर्षापर्यंत या गोष्टीकडे कुणाचंच लक्ष गेलं नाही. सुदैवाने म्हणा, दुर्दैवाने म्हणा, किंवा या कुणबी मराठा आंदोलनाच्या निमित्ताने हैदराबाद गॅझेट आणि CP बेरार गॅझेट किंवा हे सगळे गॅझेटची चर्चा सुरू झाली, त्यावेळेस हे लक्षात आलं की मराठवाडा आणि विदर्भातले जे जिल्हे आहेत हे आधी या सगळ्या संवैधानिक अधिकाराला ते पात्र होते, परंतु नंतर त्यांना इकडे सहभागी करून घेतल्या गेल्यानंतर त्यांना त्या हक्क आणि अधिकारांपासून वंचित ठेवल्या गेलं. म्हणजे हा एक प्रकारे कॉन्स्टिट्यूशनल इनजस्टिस आहे. म्हणजे एक संवैधानिक न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांसोबत संवैधानिक अन्याय आहे असं मला या ठिकाणी वाटतं. आणि तो आम्ही केलेला आहे. म्हणजे हे आम्हाला मान्य करावं लागेल. आम्ही त्यांना दिलं नाही, ते अज्ञानी होते, त्यांना माहीत नव्हतं, पण आम्ही तर सुशिक्षित होतो, आम्ही तर सगळ्या गोष्टी जाणून होतो, आम्ही ते द्यायला पाहिजे होतं. जेव्हा आम्ही भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत असं म्हणतो, त्यावेळेस आपण या बांधवांचा, त्यांच्या सगळ्या प्रश्नांचा विचार केला पाहिजे असं मला वाटतं. तो आम्ही केलेला नाहीये. ही आमची एक चूक आहे खूप मोठी, आणि हे आम्ही मान्य करायला तयार नाही आहोत. या सगळ्या निर्माण झालेल्या प्रश्नावर किंवा एक खूप मोठं म्हणजे सरकारसमोर, सरकारला आज हे खूप मोठं चॅलेंज वाटत असेल किंवा आहे ते. आता या सगळ्या, विशेष करून बंजारा असेल किंवा भटक्या विमुक्तांच्या संदर्भात मी या ठिकाणी या तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ इच्छितो की या सगळ्या
चा संविधानिक न्यायाच्या दृष्टीने किंवा एक न्यायिक तोडगा काय असू शकेल. आता हे या संदर्भातला जो काही तोडगा आहे तो अनेकांनी सांगितलेला आहे, त्याचा मी फक्त पुनरुच्चार करतोय. आता याच्यामध्ये अनेक पर्याय अनेकांनी दिलेले आहेत, अनेक आयोगांनी दिलेले आहेत, अनेक अभ्यासकांनी दिलेले आहेत आणि नुकताच आलेला जो काही सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे, या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर एक पहिला पर्याय असू शकतो की ज्या ज्या जमाती अनुसूचित जातीच्या जे काही क्रायटेरिया आहेत, निकष आहेत, ते पूर्ण करत असतील तर त्यांना संविधानिक न्याय दिला पाहिजे. तशा पद्धतीचा त्यांना अनुसूचित जाती जमातीमध्ये सामावून घेण्यासाठीचा प्रक्रिया असेल, प्रस्ताव असेल, तो आपण केला पाहिजे आणि तो त्यांना संविधानिक न्याय दिला पाहिजे. हा एक पर्याय असू शकतो. त्या सूचीमध्ये टाकून, म्हणजे जे आपण 1950ला अपेक्षित होतं तर ते आजही त्या सूचीमध्ये आपण त्यांना सहभागी करून घेता येईल का, कारण ते संविधानिक अधिकार आहेत त्यांचे, ते पूर्ण करतात. दुसरी गोष्ट, दुसरा पर्याय याच्यामध्ये असा असू शकतो की आता अनेक मोर्चे प्रतिमोर्चे निघतायत म्हणून आता आपल्याला सर्वोच्च न्यायालयाने एक पर्याय दिलेला आहे की सब कॅटेगरायझेशन किंवा त्याच्यामध्ये वर्गीकरण करावं, ABCD वगैरे जसं आहे, तर त्याच्यासाठीची पण संविधानिक प्रक्रिया करावी लागेल. किंवा तुम्हाला तसं सब कॅटेगरायझेशन करायचं नसेल तर SC आणि ST या 2 प्रवर्गामध्ये त्यांना समावेश करावा लागेल. जर सब कॅटेगरायझेशन जर केलं तर आता इथे प्रश्न आहे की मग आमच्यामध्ये तुम्हाला कशाला सामावून घ्यायचा, आमच्या ताटामधला घास तुम्हाला का द्यायचा. आता मुद्दा हा आहे की ज्या संविधानाच्या आधारावर इथल्या अनेक जाती जमातींना ते आरक्षण मिळालेलं आहे, त्याच संविधानाच्या आधारावर आणि जे मागे राहिलेले जे आहेत त्यांना त्याच प्रक्रियेतून ते संविधानाचे अधिकार मिळणार आहेत, रिझर्वेशन मिळणार आहे. मग आता प्रश्न आहे की कुणाला किती वाटून द्यायचं. आता वाटून देण्याचा हा जो काही नवीन प्रश्न समस्या उभी राहिलेली आहे त्याच्यामध्ये की अनेकांनी सांगितलं की आमचं जे काही आहे, विशेषतः महाराष्ट्रामध्ये, की अनेकांनी सांगितलं की आमचं 3% आहेचं तर 3% आम्हाला A आणि B करून वेगळं द्यावं, पण त्याला संविधानिक बेस असावा, संविधानिक आधार असावा. जो शेड्यूल टाईप शेड्यूल कास्टला आहे तो मग कम्युनिटी म्हणून असेल किंवा क्लास म्हणून असेल, त्याला संविधानिक आधार असावा आणि ते आम्हाला स्वतंत्र ABCD करून द्यावं. हा एक दुसरा पर्याय सुचवला. आणि एक तिसरा पर्याय रेनके कमिशननं सुचवलेला आहे किंवा अनेक आयोगांनी सुचवलेला आहे की तिसरी सूची. आता या तिसरी सूचीमध्ये जे या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गात येऊ शकले नाहीत, ते पात्र असताना सुद्धा, पण आता राजकीय सगळा दबाव आणि राजकीय सगळी एकंदरीत लाभाचे आणि तोट्याचे सगळे गणित पाहता त्याच्यामध्ये सहभागी करण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये इन्क्लूड करण्यासाठी अडचणी येत असतील तर तिसरी सूची करावी. पण ही तिसरी सूची जी आहे तिथे सुद्धा मग ते संविधानिक तो बेस असावा. असे आता हे 3 पर्याय म्हणजे आपल्यासमोर दिसतात. आता ह्याच्यावर सरकार आणि सरकारकडे असलेली एकंदरीत सगळी यंत्रणा आणि संविधानाच्या सगळ्या कायदे पंडित आणि त्या सगळ्या टीमकडून त्या सगळ्या गोष्टी अपेक्षित आहेत. आता त्यांना अनुसूचित जाती जमातीमध्ये टाकायचं की सब कॅटेगरायझेशन करायचं की अजून तिसरी सूची करायची, हा वरच्या पातळीवरचा संसदीय प्रक्रियेचा भाग आहे. परंतु सांगायचं एवढंच आहे की जे लोक आजपर्यंत स्वातंत्र्याच्या 80 वर्षामध्ये या सगळ्या लाभापासून, या हक्काधिकारापासून वंचित राहिलेले आहेत, त्यांना स्वातंत्र्याच्या 80 वर्षानंतरही आम्ही न्याय देणार आहोत की नाही असा एक खूप मोठा प्रश्न निर्माण होतो. आणि मला वाटतं की ह्या लोकांना ते राजकीय त्यांचं प्राबल्य किती आहे, त्यांचं राजकीय ताकद किती आहे, त्यांची राजकीय ताकद नाही म्हणून आम्ही त्यांच्यापासून जर सामाजिक न्याय त्यांना देऊ शकत नसू तर कुठेतरी आमच्या या लोकशाहीच्या एकंदरीत प्रक्रियेमध्ये किंवा पुढे लोकशाहीच्या वाटचालीसाठी ही एक खूप मोठी समस्या आहे. आणि या सगळ्या ह्याच्यावर मला वाटतं की सकारात्मक विचार करून त्यांना न्याय कसा देता येईल याचा विचार
म्हणजे सरकारने आणि सगळ्या प्रशासकीय यंत्रणांनी, राष्ट्रपतीने आणि सबंध न्यायपालिकेने करावा, असं एक मनोमन वाटतं की जेणेकरून हे लोक प्रदीर्घ काळापासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना त्यांच्या झोळीमध्ये, त्यांच्या फाटक्या झोळीमध्ये न्याय पडल्याची भावना किंवा त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना या देशामध्ये राहणं सुरक्षित वाटू लागेल असंच वाटतं. आणि या सगळ्या प्रश्नांवर एक सकारात्मक तोडगा निघावा एवढंच या निमित्ताने वाटतं.